हाय हॅलो नमस्कार क्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. मी ज्योती सुरसे फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं ह्याच ब्लाऊजचं कटिंग, जसं की प्रिन्सेस साईज 32 साईजचं कटिंग बघितलेलं होतं आणि प्रिन्सेस साईजचं स्टिचिंग कसं करायचं ते बघणार आहोत, म्हणजे पूर्ण शिलाई. ओके, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल सगळ्या गोष्टी. स्टेप बाय स्टेप फिनिशिंग कशा पद्धतीने दिली पाहिजे, आपण अस्तर कशा पद्धतीने जोडतो, ब्लाऊजचे पार्ट कोणत्या साईडने कसं जोडतो, हुकलूकपट्टी कशी पद्धतीने छान अशी आली पाहिजे, कमी जास्त नाही पडली पाहिजे, सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. अगदी फिटिंग कशी टाकायची ते सुद्धा बघणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पहा, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होईल. तर बघा, आता इथं आपण समोरचे ना सगळे पार्ट आहेत ना जोडून घेणार आहोत. जसं प्रिन्स कटोरी, साईड पॅटर्न हे अशा पद्धतीने समोरासमोर ठेवून अस्तरचे जोडून घेतलेले आहेत, प्रिन्सची कटोरी आणि साईड पॅटर्न. आता फ्रंट साईडला दोनच पार्ट असतात, तर आपल्याला हे अशा पद्धतीने जोडून घ्यायचे. आता कोणाला कोणवरती ठेवून आपल्याला हळूहळू हे अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. अर्धा इंच शिलाई मार्जिन घेत असते मी, बघा हे असे जोडण्यासाठी. तर अशा पद्धतीने मी आता प्रिन्सची कटोरी जोडून घेतलेली आहे. पप वगैरे पाहू शकता तुम्ही किती छान आलेला आहे. तुम्हाला जर कप बसवायचे असतील तर कप कसे बसवायचे आपण एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. तर पाहू शकता आता इथं थोडासा पप येण्यासाठी, ज्या प्रिन्सेस कटला ब्लाऊजला अशा पद्धतीने पप्स येत नाही किंवा तुम्हाला इथं टक्स द्यायचा असेल तर तुम्ही इथं समोरासमोर इथं कट मारून इथं टक्स देऊ शकता, जसं की तुम्हाला कटिंगच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मार्किंग करून दाखवलेलं होतं. आता मी इथं टक्स नाही देणार, कारण नाही दिला तरी पप छान येतो आणि 32 साईजच्या ब्लाऊजला पपची एवढी पण काही गरज नाही पडत, कारण छाती नसते जास्त 32 साईजपर्यंत. त्यामुळं 32 साईजच्या पुढे तुम्ही इथे टक्स दिले तरी छान असं गोलमध्ये पप येतो. अशा पद्धतीने एक लेवलमध्ये करून घ्यायचं आहे. दोन्ही पण पार्ट मी व्यवस्थित जोडून घेतलेत. अशा पद्धतीने आपण फिनिशिंग देणार आहोत खालच्या साईडनी. खूप सोपी पद्धत आहे. तर बघा, अशा पद्धतीने आता मी लगेचच ह्याला बॉटमला लगेचच फिनिशिंग देऊन घेणार आहे. डबल फोल्ड करून घ्यायची आतमध्ये पट्टी आणि त्याला इथे टिप मारून घ्यायची. आता अशाच पद्धतीने मी दुसरा पण पार्ट जोडून घेते. तर बघा, आता मी तर दुसरा पण पार्ट जोडून घेतलेला आहे, पूर्ण फिनिशिंग पण दिलेली आहे. आता आपण हुकलूक पट्टी जोडणार आहोत. एक ताईची कमेंट होती की हुकलूक पट्टी माझी खालीवरी होते, कमी जास्त होते. तर असे समोरासमोर ठेवून बघायचं, दोन्ही पण पार्ट आपले व्यवस्थित आले पाहिजे. एक कमी जास्त असतील तर थोडेफार वरतून तुम्ही व्यवस्थित लेवलमध्ये करू शकता. तर अशा पद्धतीने मी आता पहिले लूकची पट्टी जोडणार आहे. जी हुक लावण्यासाठी आपण लूक बनवतो ना, त्याची पट्टी मी जोडणार आहे. तर ती आता इथं मी खालच्या साईडने जोडली, फोल्ड केली, दाबटीप दिली, परत फोल्ड करून आपण वरच्या साईडने घेणार आहोत. पाहू शकता तुम्ही, अशा पद्धतीने इथं आपल्याला पट्टी तयार करून घ्यायची आहे. कसं आहे, आपण जर व्यवस्थित दोन्ही पण केल्या तर खालीवरी होणार नाही आणि कमी जास्त पडणार सुद्धा नाही. आता आपण इथं हुकपट्टी लगेच जोडून घेऊया. आता हुकपट्टी आपण खालच्या साईडला टाकून देतो, त्यामुळे आपण वरतून कपडा ठेवायचा आहे. पट्टी वरतून ठेवायची, टिप देऊन घ्यायची, परत फोल्ड करायचं. त्यामुळं लगेच दाबटीप देऊन घ्यायची आणि त्याच्यामध्ये खालून फोल्ड करून वरून पण आपल्याला व्यवस्थित असं साईडने फोल्ड करून आतल्या बाजूने ती पट्टी लावायची आहे आणि टिप द्यायची आहे. तर बघू शकता तुम्ही, एकदम बरोबर आलेलं आहे माझं. आता इथं थोडंसं गळ्याला राऊंडमध्ये सेप देते आणि छान असं फिनिशिंग द्यायचं आहे. तर आता आपल्याला इथं गोट पट्टी द्यायची आहे. गोट देण्यासाठी मी इथं कपडा घेतला आहे. आता इथं कट मारून घ्यायचे, डबल फोल्ड करून घ्यायचा कपडा, टिप मारायची, कट मारून घ्यायचे आणि अशा पद्धतीने मी इथं नाजूकमध्ये असा गोट देत आहे. बघा, आता इथं गोटपट्टी दुमडून घ्यायची आतमध्ये आणि पायपिंग इथं आपल्याला अशा पद्धतीने करून घ्यायची. तर दोन्ही पण साईडने मी तसंच करून घेणार आहे. तर बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने आपण इथं पायपिंग करून घेतली. दोन्ही पण साईडने तसंच सेम पद्धत फॉलो करायची आहे. पायपिंगसाठी फोल्ड करायचे आणि छान अशी पायपिंग आपल्याला करून घ्यायची. फिनिशिंगमध्ये पायपिंग अशा पद्धतीने आपण इथं करून घेऊ शकतो. तर बघा, आता इथं मी पायपिंग दिलेली आहे. बघू शकता तुम्ही, गळा पण किती सुंदर आपला गोलमध्ये राऊंडमध्ये आलेला आहे. तर बघा, आता इथं आपण हुक लूक पट्टी तर जोडून घेतली. आता आपल्याला हुक लावण्यासाठी लूक पण करून घ्यायची. इथं 5 हुक मी करून घेणार आहे. सेंटर काढायचे नसेल तसं जमत तर तुम्ही 2-2 इंच किंवा 1.5 इंचच्या अशी सेंटर तुम्ही काढून घेऊ शकता. मार्किंग करून घ्यायचे आणि हुक लावण्यासाठी आपल्याला लूक
करून घ्यायचे मशीनवरती. जर तुम्हाला इथे दोऱ्याचे करायचे असतील तर दोऱ्याचे पण इथे तुम्ही करू शकता. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल की दोऱ्याची लूक कशा पद्धतीने बनवतात. तर बघा अशा पद्धतीने मी आता इथं मशीनवरतीच आय बनवून घेतलेले आहेत हुक लावण्यासाठी. तर अशा पद्धतीने आता माझं दोन्ही पण समोरासमोर ठेवून बघितलं, कुठेच हुक लूकपट्टी कमी जास्त पडली नाही की खालीवरी झाली नाही. गळासुद्धा एकदम फिनिशिंगमध्ये आलेला आहे. आता आपण इथं बाहीसुद्धा समोरासमोर व्यवस्थित ठेवून घ्यायची. पहिलं मेन फॅब्रिक ठेवायचं, पुन्हा अस्तरचं फॅब्रिक ठेवायचं आणि इथं बाहीला आपण फोल्ड करायचं. आता बाही कशा पद्धतीने तयार करायची त्याचासुद्धा सेपरेट व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती. तरी पण थोडक्यात मी छान पद्धतीने तुम्हाला इथे सांगायचा प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीने आता आपण फोल्ड करून घ्यायचे, दाब टिप द्यायची. परत अस्तरची बाही आपण उलट्या साईडनी ब्लाऊज पीसच्या टाकायची आणि असं सगळ्या साईडनी टिप मारून उरलेलं फॅब्रिक सगळं कट करून घ्यायचं आहे ब्लाऊज पीस आणि असं सेंटर काढून थोडा कट मारायचा आहे. तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी बाही तयार केली. मी दुसरी पण बाही तशीच तयार करून घेते. तर अशा पद्धतीने आपण दोन्ही पण बाह्या तयार करून घेतल्या. एकदा समोरासमोर ठेवून बघायच्या बाह्या बरोबर आलेल्या आहेत का दोन्ही पण साईडच्या. तर बघा इथं पुढच्या मुंड्याच्या इथं तुम्हाला मी दाखवते, बरोबर आलेले आहे. समोरासमोर ठेवून घ्यायचे. एकसारखी बाहीच इथं आली नाही पाहिजे, नाहीतर मग एकच साईडची बाही होते. तर इथं माझी समोरासमोर ठेवून बघितलं तर वेगवेगळ्या साईडच्या दोन्ही पण छान अशा वेगवेगळ्या बाह्या आपल्याला तयार भेटलेल्या आहेत, म्हणजे तयार करून घेतलेल्या आहेत. आता इथं आपण कटिंगच्या पार्टमध्ये बघितलेलं होतं की इथं थोडंसं मुंड्याच्या साईडला जॉईंट येतं बॅक साईडच्या पार्टला. तर इथं आता आपण ते जॉईंट देऊन घेतो लगेचच, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आता दोन्ही पण साईडने इथं थोडं थोडं जॉईंट आलं होतं, कारण इथं बाहीचं सुद्धा एक साईडने डिझाईन आलेलं होतं. तर ते इथं मी जॉईंट करून घेते आणि मग तुम्हाला व्यवस्थित दाखवते. तर इथं अशा पद्धतीने तिरकीच पट्टी ठेवलेली आहे मी. अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि परत त्याला अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे. मुंड्याचं एकसारखं कटिंग पण आपल्याला करून घ्यायचं आहे. आता दोन्ही पण साईडने मी तशीच जॉईंट देणार आहे. तर बघा अशा पद्धतीने जर तुमचे इथं सरळ दिले तरी पण चालतील, पण इथं तिरकी दिले, तिरकीला तिरकीच पट्टी जोडायची, जेणेकरून ते फोल्ड केल्याच्यानंतर सरळ होते. आता इथं आपण गळा तयार करणार आहोत. तर गळ्यासाठी आपल्याला इथं ठेवून बघायचे. आता इथं अर्धा इंच गळा थोडासा जास्त वाटत होता मला गळ्याची रुंदी, तर मी तिथं फोल्ड करून घेतलं, टिप मारून घेतली, तिरकी साईडने टिप काढून घेतली आणि इथं मध्येतून एक टिप मारून घेतली. अगोदर जॉईंट करून घेतलं पूर्ण अस्तर अशा पद्धतीने. आता इथं मी एक खालून पण टिप मारणार आहे, पण अगोदर आपल्याला इथं गळ्याला फिनिशिंग देऊन घ्यायचं, जेणेकरून आपला गळा व्यवस्थित फोल्ड आपला फिनिशिंगमध्ये फोल्ड करण्यामध्ये येईल. तर बघा अशा पद्धतीने आता आपल्याला अस्तरच्या साईडने घ्यायचं आहे. इथंचं वर्क असेल तर सिंगल दाब लावून तुम्ही इथं करायचं आहे. आता इथं साईडला सुद्धा खाली फिनिशिंग द्यायचं आहे, कमरेला सुद्धा. आणि इथं गळ्याला आपल्याला अशा पद्धतीने राऊंडमध्ये टिप मारल्याच्या नंतर उरलेला कपडा मधला कट करून मध्ये असे कट मारायचे, जेणेकरून फिनिशिंगमध्ये छान असा गळा पलटी होतो. तर पलटी करून घ्यायचं आहे. अस्तर आपण खालच्या बाजूला टाकतो ते वरून बरोबर सोयीची बाजू येते आपली ब्लाऊज पीसची आणि गळ्याला असं फिनिशिंग देऊन घ्यायचं आहे. आता इथं आरी वर्क असेल तर सिंगल दाबने आपण फिनिशिंग देतो, पण इथं काही नव्हतं, फक्त दोऱ्याचं वर्क होतं. तर अशा पद्धतीने आपण आपल्या दाबनीच फिनिशिंग देऊन घेतलेलं आहे. परत खालच्या साईडने सुद्धा मी इथं छान असं फिनिशिंग देऊन घेते, म्हणजे टिप मारून घेते वरून दाब टिप, जेणेकरून छान असं फिनिशिंग येईल. परत साईडने सुद्धा अस्तर आपण जॉईंट करून घेऊया, मुंड्याच्या साईडने, शोल्डरने आणि फिटिंगच्या साईडने. आणि उरलेलं सगळं ब्लाऊज पीस आपण कट करून घेतलं आहे. तर आता मी तर कट करून घेतलेलं आहे, तुम्ही पाहिलंच. आता इथं आपल्याला थोडंसं परत जॉईंट द्यायचं आहे, थोडंसं कमी पडत होतं, तर इथं मी परत थोडासा नॉर्मल जॉईंट दिलं आहे. एकाच साईडने थोडंसं कमी पडत होतं आणि व्यवस्थित जॉईंट देऊन आपण सगळं कट करून घेतलेलं आहे. आता इथं आपल्याला उलटं करायचं आहे ब्लाऊज आणि आपण टक्स देऊन घेऊया. बॅकचे टक्स आपल्याला द्यायचे आहेत. तर बॅकचे टक्स नेहमी 4.5 इंच रुंदी आणि तयार बॉटम झालेला असन कमरेचा तर 4 इंच उंची. तर ऐका, आता परत तुम्ही 4.5 इंच मध्ये काढून 4.5 इंच रुंदी दोन्ही पण साईडला आणि दोन्ही पण साईडला उंची 4-4 इंच आणि अर्धा इंच मार्जिन घेऊन आपण इथं बॅक साईडचे टक्स दिलेले आहेत. आता इथं मी लगेच नॉट बसून घेते. आता नॉटसुद्धा आपण 1 मीटर नॉट घेतली, त्याचे 2 तुकडे केले आणि समोरासमोर मार्किंग करून आपण हे अशा पद्धतीने करून घेणार आहोत. ओके, तर असे आपण त्याला लटकन पण तयार करून घेतलेले आहेत. आता गोल लटकन कसे करायचे त्याचा पण सेपरेट व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती.
आणि इथं लगेचच आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन देणार आहोत आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवून आपण लगेच साईड दोन्ही पण पार्ट आपण फ्रंट आणि बॅक दोन्ही पण जॉईंट करून घेणार आहोत. दोन्ही पण साईडचे फ्रंट पार्ट आपण जॉईंट करून घेतलेले आहेत. आता इथं थोडंसं आपल्याला फिनिशिंग द्यायचं असतं, त्याच्यामुळे थोडंसं उरलेलं एक्स्ट्रा एकसारखं कपडा आपण करून घ्यायचा आहे. आणि आपल्याला इथं 3 इंच शोल्डर मिळालेलं आहे, तर आपण जॉईंट वगैरे करून आपल्याला इथं 2.5 इंच शोल्डर मिळून जातं. तर बघा अशा पद्धतीने आता इथं आपण जॉईंट करून घेऊया. अगोदर आता मी मध्येतून बाहीचा कट जे मारलेला होता ते मध्येतून आपण शोल्डरवरती ठेवून अगोदर बॅकचं पॅटर्न जोडून घेतलं. आता ज्या साईडला ते साईड येईल त्या साईडचं पॅटर्न आपण जोडून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हे आपण जोडून घेतलेलं आहे. परत डबल टिप पण देऊन घेतलेले आहे. तर पाहू शकता तुम्ही एकदम सेंटरला जोडलेला आहे. तर बाहीसुद्धा एकदम सेंटरला डिझाईन येते आणि अशाच पद्धतीने मी दुसरी पण बाही जोडून घेतली. तर बघा हे आपल्या दोन्ही पण बाह्या जोडून झालेल्या आहेत. आता आपण इथं हुक लूप पट्टी एकावर एक वरती ठेवून घ्यायची, जसं आपण लावतो हुक तशी, आणि व्यवस्थित बघायचं सेंटर काढायचं, जेणे पण दोन्ही पण साईडला फिटिंगला जे काही थोडं थोडं उरलेलं असेल जे खालच्या साईडच्या सेंटरवरती ठेवून आपल्याला एक्स्ट्राचं वरच्या पुढच्या भागाची एक्स्ट्राचे साईडचे आपल्याला कट करून घ्यायचे, जेणेकरून आपण जी हुक लूप पट्टी जोडलेली असते तिथं थोडं कमी जास्त होतं ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे साईडने फिटिंगच्या साईडने पुढच्या पार्टचं. तर आता आपण व्यवस्थित एकाला एक जोडून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बाहीला बाही जोडून घ्यायची. सोयीच्या बाजूनेच आपण एक टिप मारणार आहोत, त्यासाठी आपल्याला सोयीच्या बाजूने व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे. आणि शिलाई मार्जिन वरच्या साईडने सोडायचं आहे मुंड्याचं. ते तुम्हाला एकदा फिटिंगमध्ये व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे, नसेल बघितलं तर सेपरेट व्हिडिओ आहे, तुम्ही नक्की बघा. तर अशा पद्धतीने दोन्ही पण साईडनी तर बघा अशा पद्धतीने मुंड्याचं मार्जिन वरची साईडच्या सोडायचं आहे. मी तुम्हाला परत एकदा दाखवते. आणि आता आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने मी आता इथं पलटी करून घेतलं आहे. इथं बघा हे अशा पद्धतीने वरच्या साईडने मार्जिन आलं पाहिजे, जेणेकरून बाही कुठे ताणली वगैरे जात नाही, ओढल्याने होत नाही मुंड्यामध्ये. तर अशा पद्धतीने वरच्या साईडने मार्जिन ठेवायचं आहे आणि आपण फोल्ड करून दाब टीप देऊन घ्यायची आहे. आणि नंतर आपल्याला फिटिंगच्या टिपा टाकायच्या. तर दोन्ही पण साईडने मी ते दाब टीप देऊन घेतली. आता इथं आपण परत व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला इथं माप टाकायचं आहे. आता इथं ह्या कस्टमरचं मी अंगावरती माप घेतलेलं होतं. तर इथं बघा आता 32चा चौथा भाग इथं 8 इंच हुकाच्या बाजूला टाकलेले आहे आणि जी लूक पट्टी जोडलेली आहे तिथं मी 8.5 टाकलेलं आहे, अर्धा इंच एक्स्ट्रा, कारण आपण लूक पट्टी जास्त घेतो. कमरेचा चौथा भाग टाकलेला आहे. आता कमरेचा चौथा भाग टाकलेला आहे 7 इंच आणि इथं दंडघेर होता 9 इंच, तर मी इथं 4.5 इंच हा दंडघेर टाकला आहे आणि तिन्ही पण पॉईंट असे आपण जुळून घेतलेले आहेत. तर बघा अशा पद्धतीने जेवढा काही दंडघेर होता तेवढा टाकायचं, तिन्ही पण पॉईंट आपले असे जुळून घ्यायचेत आणि असं आपलं सरळमध्ये मार्किंग आलं पाहिजे. बघितलंच असंच सरळमध्ये मार्किंग आपलं येतं. तर तेच आपल्याला आता जिथं आपण मार्किंग केलेलं आहे तिथं आपल्याला टिप मारून घ्यायची. पण आता इथं थोडेसे स्टोन होते खालती, तर ते मी काढून घेतले, जेणेकरून आपल्या शिलाईमध्ये ते नाही यावे. शिलाईमध्ये आले तर सुई आपली जाते. तर इथं तसंच एक स्टोन अडकला होता, तर परत ते शिलाईमध्ये येत होता. तर मग मी ते व्यवस्थित हळूहळू तिथं टिप मारून घेतली. आता पहिली टिप आपल्याला वर्क असेल तर व्यवस्थित मारायची, जेणेकरून आपलं व्यवस्थित फिटिंग वगैरे येतं. अशा पद्धतीने आपण एकदम खालीवरी अजिबात कुठे झालेलं नाही आहे. तर पहिली आपण टिप फिटिंगची मारून घेतली, दुसरी पण टिप आपण मारून घेऊया. पाव इंच सोडून आपण इथं 3-4 टिपा इथं देऊन घ्यायच्या, जेणेकरून कस्टमरला कमी जास्त फिटिंगमध्ये झालं तर ते आपण पुसून देऊ शकतो. इथं 2 इंच शिलाई मार्जिन ठेवलं होतं, तेवढं 2 ते 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन व्यवस्थित आलेलं पण आहे. तर एक्स्ट्राचं ठेवायचं. नवीन शिकणार असाल तर तुम्ही 2 इंच शिलाई मार्जिन कायम ठेवा, कारण तुम्हाला कमी जास्त होऊ शकतं. तर बघा अशा पद्धतीने मी इथं ठेवलेलं आहे, कारण इथं मी 2 इंच शिलाई मार्जिन तुम्हाला का दाखवण्यासाठी केलं, कारण प्रिन्स कटला तर तुम्ही जरी कमी जास्त फिटिंगमध्ये वाटलं तुम्हाला तर तिथं उसून देऊ शकता. तर इथं प्रिन्स कटचा पपसुद्धा पाहू शकता, फ्रंट साईडचा किती सुंदर आलेला आहे. फिटिंगची फिनिशिंगसुद्धा पाहू शकता. आता दुसऱ्या साईडलासुद्धा मी फिनिशिंग देऊन घेतलेलं आहे, म्हणजे टिपा मारून घेतलेल्या आहेत फिटिंगच्या. बाहीचं फिनिशिंग पाहू शकता, एकदम समोरासमोर सगळं मुंडा वगैरे सगळ्या गोष्टी येतात.
तर अशा पद्धतीने मी सुंदर असा ब्लाऊज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. तर मी पूर्ण ब्लाऊज मी इथं सोयीचा करून दाखवते. बघा, बाहीचं फिटिंग पाहू शकता. फिटिंगचं सुद्धा सरळ लाईन तुम्ही बघू शकता. हुक लूक पट्टीची सरळ लाईन बघू शकता. पप बघू शकता प्रिन्स कटचा. पुढचा गळा, मागचा गळा, अगदी सगळ्याच गोष्टी एकदम फिनिशिंगमध्ये आलेल्या आहेत. तर कशा पद्धतीने फिनिशिंगमध्ये हा ब्लाऊज शिवायचा, प्रिन्स कट ब्लाऊज शिलाई पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलेले आहे. खूप सोप्या पद्धतीने सांगितलेला आहे. तुम्हाला कसं वाटलं, काही कमेंट असतील तुमच्या, तर प्रश्न डाऊट असतील तर कमेंटमध्ये विचारा. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि इतर मैत्रिणींसोबत पण शेअर करा, जेणेकरून त्यांना पण फायदा होईल. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत आपण येत राहू. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदीच मनापासून आभार.